आयुष्याचा खेळ झाला. हे आयुष्यात आहे ना, कोण कुणाचं नसतं. हे खरंच देवाने आज मला दाखवून दिलं आणि पहिल्यापासूनच, आजच नाही, पहिल्यापासूनच देवाने मला दाखवून दिलेलं आहे. खरंच ह्या जगात कोण कुणाचं नसतं, कोणच. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सोशल मीडियावर दाखवून ही नेमकी हिला काय सिद्ध करायचं? तर मला काहीच सिद्ध करायचं नाही. तर मला जगाला एवढंच दाखवायचं की एक मुलगी ज्यावेळेस विधवा होती ना, त्यावेळेस त्या मुलीच्या पाठीवर उभं राहणारं कोण नसतं आणि त्या मुलीला आधार देणारं कोण नसतं. हे महत्वाचं म्हणजे मला तुम्हाला सर्वांना दाखवून द्यायचंय. आणि जे माझ्या लाईफमध्ये घडतंय ना, ह्यात आहे ना, एवढंसं सुद्धा खोटं नाहीये. विश्वास ठेवा तुम्ही सुद्धा. ज्यावेळेस मी 18 वर्षाची होते ना, त्यावेळेस मी विधवा झाले. माझ्या वटीत छोट्या-छोट्या 3 मुली टाकून माझा नवरा मला आणि माझ्या मुलींना सोडून गेला. तेव्हापासून मी संघर्ष करीत आले आणि तेव्हापासून माझा संघर्ष संपलेलाच नाही. आणि इथून पुढे पण मी संघर्ष करीत राहीन. मी हार मानणारी नाही. मी होईन ना तिथपर्यंत, जिथपर्यंत माझं आयुष्य आहे तिथपर्यंत मी लढत राहीन. पण काही वेळा हारल्यासारखं वाटतं. ज्यावेळेस आपल्याच माणसांनी आपली साथ देणं सोडून दिलं ना, तर त्यावेळेस मला हारल्यासारखं वाटतंय. तर माझ्या भावांनो, बहिणींनो, फक्त तुम्ही मला साथ द्या, मला आधार द्या. तुम्ही मला सोशल मीडियावर माझा माझा तमाशा दाखवून मला काय भेटणार आहे का? काहीच भेटणार नाही. पण अशा कित्येक मुली आहेत माझ्यासारख्या, ज्यांच्यासोबत असंच घडतंय माझ्यासारखं. तर मला एवढंच सांगायचंय, की मी माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि मला अपेक्षा आहे फक्त तुम्ही सपोर्ट करतानाची. आणि तुम्हाला जर बघायचं असेल ना, तर हे बघा हो का. हे असंच घर आहे, ते ह्यांचंच आहे आणि इथं मी माझ्या मुली 2 दिवस झाले घेऊन राहते. हे बघा. हे बघा हो का. इथं 2 दिवस झालं मी माझ्या छोट्या-छोट्या मुलींना घेऊन करून खाते. हे खोटं आहे का? हे खोटं असू शकतं का तुम्ही सांगा मला? आणि मला माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट टाकून तुम्हाला काय भेटणार आहे? पण मला एवढंच की ना, ही गोष्ट मला कुणाला शेअर करावं आणि मन कुणापुढं मोकळं करावं हेच समजत नाही. म्हणून मी माझ्या सर्व गोष्टी तुमच्यापुढे शेअर करते आणि मला अपेक्षा आहे की फक्त तुम्ही मला सपोर्ट करता.